वेलकम टू माय चॅनल फेस्ट विथ सुप्रिया। मटण सुकासाठी आपण 1 किलो मटण घेतलं आहे। हे स्वच्छ धुवून घेतलं आहे पाण्याने आणि ते थोडंसं पाणी नितळत ठेवलं होतं वॉश करून। आता आपण हे थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, तर चला तर मग बघूया। आपण इकडे टोप घेतला आहे। आता या टोपामध्ये आपण हे मटण आहे ते फक्त रोस्ट करून घेणार आहोत। सगळ्यात आधी प्रथम जी आपली स्टेप आहे ती फक्त रोस्टची आहे, सुक्का रोस्ट करून घ्यायचं आहे त्याला। हे ना आपण आता हे रोस्ट करायला टाकले मटण, बघता तुम्ही। याला आहे ना छानपैकी असंच रोस्ट होऊ द्यायचं आहे, पण इथेच आपल्याला इथेच थांबून 10 ते 15 मिनिटं ते आपल्याला रोस्ट करत राहायचं आहे। आणि फ्लेम आहे गॅसची ती फास्टच हवी आहे। याला ना आपण असं असं परतत राहायचं, बघताय तुम्ही। याचा थोड्या वेळाने हळूहळू थोडा कलर चेंज होणार। आता जे तुम्हाला छानपैकी रेड रेड दिसतं, कारण हे छान कवळं मटण आणलेलं आहे। मटणमध्ये पण प्रकार असतात, कोणाला थोडं हाड आवडतं, कोणाला थोडं कवळं आवडतं। आणि पालवा म्हणून एक त्याची जात असते, त्याचंच आणलेलं आहे। ते छान लागतं खायला। हे असं त्याला हलवत राहायचं आहे। हे बघा हे रोस्ट करायचं मी का म्हणते प्रोसेस, हे जे पाणी सुटलंय ना मटणाला, हे बघा तुम्हाला दिसत असेल। हे बघा हे दिसतंय। हे आपल्याला पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे। ह्याच्याने 2 गोष्टी होतात। ह्याच्याने तर जे मटण शिजण्याची प्रोसेस आहे ती थोडी फास्ट होते, आणि कधी कधी ना मटण वईस म्हणजे लाईक असं थोडंसं हे लागतं, तर त्याची टेस्ट थोडीशी हे लागते, वेगळी लागते। तर ती टेस्ट भरपूर चांगली आणि यम्मी लागण्यासाठी हे असं हे बघा। आता आपण फक्त याला सुकच रोस्ट करतो, तर ह्याच्यामध्ये किती पाणी आलं हे बघा, तुम्हाला दिसत असेल। त्याच्यासाठी ही प्रोसेस फॉलो केली तुम्ही तर सगळ्यात टेस्टी आणि यम्मी तुम्हाला मटण खायला भेटेल। तर ही स्टेप नक्की फॉलो करा। कोणी डायरेक्ट बनवतं, पण मी अजूनपर्यंत कधीच मटण डायरेक्ट बनवलेलं नाही। याला इथेच थांबून, याच्या जवळच थांबून आहे ना असं स्टीर करत राहायचं बघा। याला ते ऑटोमॅटिक पाणी सुटतं। हे आपल्याला हे पाणी पूर्ण कोरडं होईपर्यंत याला आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे, सुक्का रोस्ट। हे फक्त मी वॉश केलंय आणि एका स्टीलच्या टोपामध्ये त्याला मी रोस्ट करते फक्त, बस। आता आहे ना बघा, मी गॅस अजून एकदाही स्लो केला नाहीये। हे बघा मी अजून फास्ट गॅसवरती त्याला रोस्ट करते। बघा मगाशी एवढं पाणी होतं ना, ते पाणी सगळं हे बघा छानपैकी आपण रोस्ट करून ते पाणी सगळं स्वतंत्रपणे त्याला हे बघा झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे, तर रोस्ट करून झालेले छानपैकी। आता आपण आहे ना कुकरला शिट्टी काढून घेणार आहोत मटणाची, पण त्याच्यातच आपण काय ॲड करणार आहोत, दालचिनी, तेजपत्ता, हिरवी वेलची, एक मोठी काळी वेलची, चक्री फूल, 4 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी। आणि त्यासोबत आपण एक छोटा बारीक चिरून कांदा घेतला आहे। छोटा कांदा घेतला, त्याला पातळ स्लाइसमध्ये कट करायचं आहे। आणि एक मोठा चम्मच अद्रक आणि लसूण, आणि त्यातच थोडी एक हिरवी मिरची ॲड करायची आणि त्याची पेस्ट करून घ्यायची, मोठा चम्मच। आता कुकर तापायला ठेवलं, कुकर तापलं, त्याच्यात आपण आहे ना छानपैकी आहे ना मटण म्हटलं की त्याला छानपैकी तरी असतेच, त्याच्यामुळे आपण आता फक्त ही मटण शिजवतानाची प्रोसेस आहे, हे आपण शिजवायला टाकतोय, मटण शिजवतोय। आता यात आपण आहे ना गरम मसाले ॲड करायचे। आपण घेतलेले सगळे गरम मसाले यात ॲड करायचे, आणि त्याचसोबत आपल्याला कांदा ॲड करायचा। याला चांगलं फोडणी बसवून घ्यायची, बघताय तुम्ही। थोडं याला होऊ द्यायचं, रोस्ट करून घ्यायचं। आता बघा हे छानपैकी ना आपलं लाल फ्राय करून झालं, कांदा थोडं लालच फ्राय करायचा आहे। आणि जी अद्रक लसूणची पेस्ट घेतली ती आपण यात सगळे ॲड करणार आहोत, आणि ती पण सॉटे करून घ्यायची तेलामध्ये छानपैकी। आपण मटण शिजवताना थोडंसं याच्यात हळद टाकायची आहे थोडी, आणि यातच थोडंसं हे परतून घ्यायचं आहे। यातच आपण अर्धा चम्मच मीठ टाकणार आहोत। हे बघा अर्धा चम्मचच टाकायचं, आणि हे पण छानपैकी परतून घ्यायचं आहे। हे बघा आता हे आपण जे मटण
फक्त रोस्ट करून घेतलेला आहे त्या कुकरमध्ये ॲड करतोय. आता हे आपलं ॲड करून झालंय. त्याला पूर्णपणे अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती वर खाली करून कोट करून घ्यायची आणि एक 5 मिनिटं तरी याला असंच ठेवायचं आहे. 5 मिनिटं. हे बघा आता याला ना छानपैकी ना ते अद्रक लसूणची पेस्ट ना ते बघा छानपैकी लागलेली आहे बघा. सुकच अजून रोस्ट केलं, अजून काहीच त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही. हे बघा आता ह्या मोमेंटला काय करायचं आपलं झालेलं आहे. त्याला छानपैकी रोस्ट करून आता आपण याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं मटण शिजवण्यासाठी ते ॲड करायचं आहे. पाणी गरम थंड दोन्ही चालेल. तुम्हाला जर त्याच्यामध्ये मटणाचं पाणी काढायचं असेल त्याला आपण पांढरा रस्सा म्हणतो, तो तुम्ही ह्याचा सुद्धा पांढरा रस्सा वेगळा करून घेऊ शकता. याचा सेम डायरेक्ट पांढरा रस्सा भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. पांढरा रस्सा याच्यामध्ये काढायचा असेल ना तर ही डायरेक्ट फोडणी पांढऱ्या रस्साची ही तुम्ही डायरेक्ट कुकरला लावलं की तुम्हाला मिळून जाईल. हे तुम्ही लहान मुलांना जर भातासोबत फक्त किंवा असंच पियाला पण दिलं तर खूप पौष्टिक असतं हे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. हे छानपैकी झालेलं आहे ढवळून. आणि कुकरचं झाकण लावून झाल्यानंतर आपण याला 4 ते 5 शिटी काढून घ्यायचे. आणि म्हणतात कुणकुणाला सूप म्हणतात. जे काय आहे ते तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा कुकरला 4 ते 5 शिट्ट्या आल्या त्यानंतर आपण ते काढून घेऊ शकतो. आता आपण याला 4 ते 5 शिट्टी काढून घेऊया आणि गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे. आणि आता आपण वाटण्याची तयारी करूया. आता आपण आहे ना वाटण्याची तयारी करतोय. वाटण्यासाठी आहे ना मी अर्ध ओलं खोबरं स्लाइस करून घेतलं की तुम्ही ते ग्राइंड मिक्सरला होणार असतो. तुम्ही खवून घेतलं तरी चालेल, असं त्याच्या चकत्या करून घेतल्या तरी चालेल. ओलं खोबरं आहे. खूप सारी कोथिंबीर घेतली आहे आणि मी कोथिंबीरच्या काड्या कधी वेस्ट नाही करत. हे आपण जेव्हा असं कधी मटणाचं आणि चिकनचं वाटप काढतो ना तर त्याच्यामध्ये त्याचा वापर करायचा. त्याला चव छान येते. एक हिरवी मिरची घेतली आहे. मसाल्यामध्ये कधी पण एक हिरवी मिरची घालायची, त्याने चव येते मग वाटपाला. आणि एवढं आपल्याला लसूण लागणार आहे. त्याच्यानंतर आपलं एक आलं घेतलंय पूर्ण एक अख्खं प्रॉपर. हां, एक ते 1.5 हे आलं आहे. चांगले 9 ते 10 पाकळ्या लसूण आहे. कोथिंबीरच्या काड्या आहेत आणि सोबतच कोथिंबीर पण आहे. आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया. आता कुकरची शिट्टी गेलेली आहे आणि कुकर थंड झालेला आहे. कुकर थंड व्हायलाच पाहिजे. आता आपण कुकर ओपन करून बघायचं आहे आपलं मटण शिजलंय की नाही. एकदा चेक करायचं आपण. हे बघा आपण चेक करतोय. हे बघा छानपैकी त्याचा पीस असं वेगळा झालेला आहे, म्हणजे ते छानपैकी शिजलेलं आहे. आता आपण फोडणीकडे वळायचं आहे. आता फोडणीसाठी मी साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवते. मी हे स्मॉल साईज 3 ते 4 टोमॅटो घेतलेत कटिंग करून, बारीक कट केलेले आहेत आपण, बारीक चॉप केलेत. त्याच्यानंतर 2 मोठे साईजचे कांदे होते माझ्याकडे, ते बारीक चॉप करून घेतलेत फोडणीसाठी. त्याच्यानंतर आपण जो हिरवा मसाला तुम्हाला जो वाटपाचा मसाला दाखवला होता ना त्याच्यासाठी आपण कांदा खोबरा लसूण मसाला आहे. हा तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. हा साठवणीतला म्हणजे आपण घरी केलेला गरम मसाला आहे. सगळे गरम मसाले भाजून आणि त्याची बारीक पावडर करून ठेवले. त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेन. त्याच्यानंतर ठेवणीतलं लाल तिखट आहे आणि हे कोल्हापुरी लाल तिखट आहे. हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नाही तर ठेवणीतलं लाल तिखट टाकून आणि गरम मसाला टाकून सुद्धा तुम्ही याला फोडणी देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कांदा आणि टोमॅटोची फोडणी नाही दिली तरी चालेल, तुम्हाला ॲड करायचं आहे तुम्ही करू शकता. पण मी युजली कांदा टोमॅटोची फोडणी देते, त्याने छान टेस्ट येते. आणि जे तुम्हाला मी वाटप दाखवलं होतं ना ते मी बारीक असे फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण फोडणीकडे वळूया. आपण तूप तापत ठेवलेला आहे, छानपैकी तो तापला आहे. आता तुम्हाला जसं मटणामध्ये जशी तरी पाहिजे ना तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल ॲड करू शकता. पण मटणाला तर्री नसेल तर त्याला टेस्ट येत नाही. तर मी ॲटलिस्ट इथे 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे, बघताय तुम्ही. आता हे तेल तापू द्यायचंय छानपैकी, छान त्याला होऊ द्यायचंय. त्याचा पांढरा रस्सा म्हणतो ना तो बघा हा असा प्रकारे तुम्ही डायरेक्ट याच्यातून तो गाळून घेऊ शकता. पण आपल्याला थोडंसं मटण सुकावं म्हणून प्रॉपर त्याचं पाणी एवढंच निघलेलं आहे आणि हे एवढंच आपल्याला त्याच्यात ॲड करायचं, बाकी वरून पाणी ॲड करायचं नाही. बघा पांढरा रस्सा जो मी तुम्हाला सांगत होती ना, हा तुम्ही लहान बाळाला, घरातल्या वृद्धांना हाडं मजबूत होण्यासाठी हे देऊ शकता. असं हे याचं आळणी पाणी आणि पांढरा रस्सा निघालेला आहे, तर तो आपण याच्यात डायरेक्टच ॲड करणार आहोत. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की हे तुम्ही जे पांढरा रस्सा असतो तसं आपण तो असाही बनवू शकता आणि असाही तो काढून घेऊ शकता. आता आपण कढीपत्ता ॲड करतो.
तडतडू द्यायचा आहे कढीपत्ता छानपैकी. त्याची फोडणी बसली पाहिजे, त्याचा फ्लेवर तरच उतरतो रस्स्याला. आता आपण 2 मोठे चिरलेले कांदे ॲड करतोय. हे कांदे आपल्याला लाल करून घ्यायचे, प्रॉपर लाल. जसं आपण बिर्याणीला भाजतो तसा हा कांदा लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा असा खरपूस भाजून घेतला बघा. कांदा एवढा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे, म्हणजे तो त्या रस्स्यामध्ये आपल्याला तो छानपैकी विरघळतो, तो रस्स्यात मिळत नाही. आणि कांदा भाजलेल्याचा सुगंध भरपूर छान दरवळतोय. आता हा छान खरपूस भाजून घेतला आहे. आता आपण 3 ते 4 जे मिडियम साईज टोमॅटो बारीक चिरलेले तर यात टाकून घेतले आणि ते छानपैकी एकत्र करून घेऊया. मटण शिजवताना आपण ऑलरेडी अर्धा चमचा मीठ टाकले. आता कांदा आणि टोमॅटोचं मिक्सचर बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि हे छानपैकी एकत्र करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं आणि याला बारीक गॅसवरती होऊ द्यायचं झाकण ठेवून. चला तर मग याला बारीक गॅसवरती आपण छानपैकी शिजवून घेऊया. आता आपण त्याच्यातला रस्सा जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे. हा आता आपला आळणी म्हणतात याला, कोणी कोणी याला म्हणतं पांढरा रस्सा. आता याला फोडणी वगैरे द्यायची काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सूप म्हणून भातासोबत, गरम गरम भातासोबत असाच त्याचा स्वाद घेऊ शकता. आता ह्यात आपण छानपैकी कोथिंबीर सर्व करणार आहोत. कांदा टोमॅटो छानपैकी बारीक झाले आणि त्याला तेल पण सुटलं आहे, म्हणजे तेल वेगळं झालं आहे त्याच्यातून. हे बघा छानपैकी तेल सुटलं आहे. आता एवढं आपल्याला ते म्हणजे एवढं स्मॅश होतं ते बारीक गॅसवर तुम्ही ठेवलं ना कांदा टोमॅटो मीठ घालून तर ते छानपैकी बारीक होतं. आता हे सांगितलेले मसाले त्यात आपण ॲड करायचे. आता हेही एक छोट्या स्मॉल गॅस म्हणजे बारीक गॅसवरती आपण हे थोडंसं होऊ द्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं हा मसाला होऊ द्यायचा आहे, एकत्र होऊ द्यायचा आहे. आता बघा 1 ते 2 मिनटं झाले. त्याचा मसाल्यांचा सुगंध दरवळतोय, म्हणजे मसाले पण छान झालेले आहेत आपले, मिक्स झालेले आहेत छान. आणि आता आपण आहे ना जे वाटप लावून घेतलं होतं ते वाटप आता आपण ॲड करणार आहोत त्याच्यात. आता काय करायचं आहे, हे वाटप आहे छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हे बघा, ज्याला तरी येईपर्यंत छानपैकी तेल सुटेपर्यंत ह्याला आपण असं रोस्ट करत राहायचं आहे, चमचा फिरवत राहायचं आहे. एक केला तरी 10 ते 15 मिनटं लागतील. चला तर मग आपण हे वाटप रोस्ट करून घेऊया छानपैकी तेल. तर तुम्हाला 10 ते 15 मिनटं सतत जर ढवळत नसेल राहायचं असेल ना तर दुसरी टिप म्हणजे हे असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकदम स्लो गॅसवरती मंद आचेवरती याला 10 ते 15 मिनटं वाटपाला शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत त्याचं तेल वेगळं होत नाही तोपर्यंत, त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. चला तर मग आपण 10-15 मिनिटं बघूया. आता आपल्याला ना 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. स्लो गॅसवरती आपलं वाटण आपण करून घेतो त्याच्यासाठी. हे बघा त्याला छानपैकी तेल सुटलं आहे आणि हे झालं आहे छानपैकी आपलं भाजून. हे बघा आता छानपैकी नाही ना तेल सुटलं आहे. हे आपलं ना वाटप परतून झाले, त्याचा कलर पण चेंज झाला आहे. हे बघा त्याला छानपैकी करून घेतलेलं आहे तेलामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत, आपलं मटण ॲड करणार आहोत. मटण ॲड करू. आता आपण काय करायचं आहे, मटण ॲड केल्यानंतर मटणाला चांगलं त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, मसाला त्याला पूर्ण कोट करून घ्यायचा असा. हे बघा छानपैकी. चला तर मग आपण असा सगळा मसाला त्याला कोट करून घेऊया. आता मी लागता याच्यामध्ये जे मी आळणी काढून ठेवलं होतं ना पांढरा रस्सा, तो मी लागता टाकणार आहे, सगळा टाकणार नाही आहे. आणि त्याला मिक्स करत राहणार आहे थोडं ॲड करून. हे बघा आपल्याला ते सुकं करायचं आहे, पातळ करायचं नाही, कारण की ते ऑलरेडी शिजवून घेतलं की त्याला एवढा लागणार नाही आहे पाण्याचा भपका किंवा पाण्याचा हात. हे बघा थोडं लागता आपण बघत एक अंदाज घेत त्याला ॲड करायचं आळणी. हे बघा मी आता अजून थोडं आळणी ॲड करते. हे बघा आता परत एकदा मी त्याला छानपैकी मिक्स करून घेते आणि हे आपण आता स्लो गॅसवरती रेडी करायला ठेवूया छानपैकी. एक 10 ते 5 मिनटंच फक्त ठेवायचं, कारण की ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे आपण आणि वाटप पण आपण छानपैकी परतवून घेतलं, त्याच्यामुळे ह्याला आता गरजच नाही आहे तुम्हाला
जास्त ठेवायची. हे बघा, आता आपण ह्याला एक 5 ते 7 मिनटं ठेवणार आहोत मंद आचेवरती झाकण ठेवून. चला तर मग आपली 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण स्लो गॅसवरती ठेवलं होतं मटण, सुक्कं मटण. हा हा हा, बघताय तुम्ही किती छान झालेलं आहे आपलं. सुगंध एवढा छान येतोय. हे बघा, जास्त तेल पण नाही झाले, जास्त तरी तरी नाही आले, पण मटण सुक्का एकदम परफेक्ट आणि प्रॉपर झालंय. आपल्याला जेवढं त्याला मसाला हवा होता तेवढाच हा परफेक्ट मेजरमेंटमध्ये झालेला. आता आपण याला सर्व करून घेऊया सर्विंग बोलमध्ये. हे बघा, मटण सुक्का आपलं रेडी आहे. छानपैकी याला कोथिंबीर गार्निश करून घ्यायचे. रेडी टू इट. मी याला चपातीबरोबर सर्व केलं. आज आम्ही याच्यासोबत चपाती खाणार आहोत. तुम्ही याच्यासोबत ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, तांदळाची भाकर खाऊ शकता. इतकंच की तुम्ही त्याच्यासोबत वड्याचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता. थँक्यू. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.